आमपणा आणि जलजिरा विकून तुम्ही मित्रांनो किती महिन्याचे पैसे कमवू शकतात? 30,000, 50,000, 1,00,000. मी तुम्हाला पेपर बोर्डच्या कंपनीची स्टोरी सांगणार आहे, ज्यांनी हेच 2 प्रॉडक्ट विकून 500 करोड वर्षाच्या उलाढाल असलेली कंपनी उभी केली आणि आज त्याचं व्हॅल्युएशन 1400 करोड आहे. नीरज कक्कर यांनी कोका कोला सोडली, ते मार्केटिंगमध्ये काम करत होते आणि त्यांनी स्वतःची प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी 2009 साली एनर्जी ड्रिंक, प्रोटीन ड्रिंक बनवलं. परंतु एका साईडला कोक, दुसऱ्या साईडला पेप्सी, याच्यामध्ये काय त्यांची डाळ शिजली नाही. परंतु 2013 साली त्यांनी नवीन अप्रोच घेतला. त्यांनी आमपणा, जलजिरा यासारखे लोकल जे फ्लेवर्स आहेत त्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स बनवायला सुरुवात केली. माझ्या मते त्यांनी 3 गोष्टी ॲब्सोल्युटली राईट केल्या. पहिलं म्हणजे त्यांनी इमोशनल ब्रँडिंग केलं. पेपर बोट म्हणजे लहानपणी आपण कशी कागदाची नाव बनवायचो तशा प्रकारचं त्यांनी ब्रँडिंग दिलं आणि याला पूर्ण चाइल्डहुड मेमरीज, आपण लहानपणी कशा गोष्टी प्यायचो, काला खट्टा असेल, काला जामून असेल, त्याच्यानंतर निंबू पाणी असेल, अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्सवरती त्यांनी फोकस केला आणि ते फ्लेवर मार्केटमध्ये आणले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक इंटरेस्टिंग पॅकेजिंग बनवलं पेपरचं छोटंसं, जे एकदा तुम्ही कन्झ्युम करून कंप्लीट करू शकता आणि त्याच्यामुळे त्याचं कन्झम्पशन फार वाढलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्हेरिएशन, जसं मी म्हटलं की काला जामून असेल, काला खट्टा असेल, या चाइल्डहुडमध्ये आपण ज्या गोष्टी प्यायचो त्याची मजा त्यांनी रिक्रिएट केली. मित्रांनो, प्रत्येक वेळी प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन असेलच असं नाही, परंतु तुमचा मार्केटिंगचा अप्रोच, कम्युनिकेशनचा अप्रोच किती वेगळा आहे त्याच्यातनं तुम्ही तुमचा बिझनेस वेगळ्याने बनवू शकता. पेपर बोर्ड हा केवळ ज्यूस विकत नाही, तर ते चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस विकतात आणि म्हणून पेपर बोर्ड स्टँड्स आउट.